Good morning, student. In last chapter, we learn about the individual determinants of consumer behavior. In today's chapter, we learn about the environmental determinants. The chapter number 3 is environmental determinant of consumer behavior. In that, we learn about the family influence, then the social class influence, then the group dynamic, and the cultural influence on consumer behavior. So we start with first introduction. The composition of Indian families differ significantly from the Western families, Indian society being a traditional one. Elderly persons stay with their children who attend to their special needs. Spouses are the decision maker in the family. Children exert major influence in the decision making process. Family, peers, and media are being a socializing agent for the children, whereas the parental style is influenced by the instruction and the communication. Increasing participation of the woman in employment has improved the economic status of the family. Reference group influence the consumer behavior. Consumer responds to the reference group when they believe it will help them to achieve some goals. Consumer look up to opinion leader for guidance in the making purchasing decision who are more knowledgeable on the subject. Opinion leader are the usually seen as being a honest and impartial. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की इंडियन फॅमिली जी आहे ही त्या ठिकाणी वेस्टर्न फॅमिलीपेक्षा पूर्णपणे आपल्याला वेगळे असलेले दिसून येतं. म्हणजेच वेस्टर्न कल्चर आणि इंडियन कल्चर हे दोन्ही त्या ठिकाणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला डिफरन्स हा ठिकाणी असलेला दिसून येतो. त्याचबरोबर इंडियन सोसायटी ही त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे ट्रॅडिशनल त्या ठिकाणी असलेली दिसून येते. त्यामुळे त्यामध्ये एल्डर पीपल जे आहेत ते त्यांच्या मुलांबरोबर किंवा त्यांचे जे कोणी चिल्ड्रन असतील किंवा त्यांचे जे काही रिलेटिव्ह असतील यांच्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला राहताना दिसून येतात. आणि त्या व्यक्ती त्या एल्डरली व्यक्तींच्या ठिकाणी ज्या काही स्पेशल नीड्स असतील ते आपल्याला फुलफिल करताना दिसून येतात. त्याचबरोबर इंडियन फॅमिलीमध्ये जर बघितलं तर एखाद्या गोष्टीचा पर्चेसिंग डिसिजन असेल तर तो स्पाउसेसच्या माध्यमातून म्हणजे जी काही पती पत्नी असतील किंवा जी काही व्यक्ती असेल त्यांच्याकडून त्या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येतं. म्हणजेच आईवडील असतील किंवा पती पत्नी असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॅमिलीमध्ये डिसिजन मेकिंग हा त्या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येतो. आणि या डिसिजन मेकिंग प्रोसेसवरती त्या घरामध्ये असणारे जे काही चिल्ड्रन आहेत लहान मुलं असतील ते मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्फ्लुएन्स करताना दिसून येतात. म्हणजेच लहान मुलांचा देखील त्याच प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला डिसिजन मेकिंगवरती इफेक्ट होताना दिसून येतो. तर लहान मुलांना ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जो काही इन्फॉर्मेशन जी आहे ती कुठून मिळत असते तर ठिकाणी त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील, पियर्स असतील म्हणजेच रिलेटिव्ह असतील किंवा इतर जे कोणी समवयस्क व्यक्ती असतील त्यांच्याकडून असेल किंवा मीडिया असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लहान मुलांना किंवा त्या व्यक्तींना त्या ठिकाणी योग्य ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली दिसून येते. त्याचबरोबर त्यांचे जे काही पेरेंट्स असतील यांच्या माध्यमातून जे काही मिळणारे इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा त्यांच्या माध्यमातून होणारे जे काही कम्युनिकेशन आहे याच्या माध्यमातून देखील त्या लहान मुलांना ठिकाणी वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही मिळत असते. आणि त्याच्या माध्यमातून ते लहान मुलं जी आहेत ती त्या ठिकाणी डिसिजन मेकिंगवरती आपल्याला इन्फ्लुएन्स करताना किंवा आपल्याला डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भाग घेताना दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की सध्या इंडियन कल्चरमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी महिला ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात किंवा त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची जॉब हे त्या ठिकाणी महिलांकडून आपल्याला केलेले दिसून येतात. त्यामुळे अल्टिमेटली ते फॅमिलीचं इकॉनॉमिक स्टेटस जे आहे हे देखील त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह झालेलं दिसून येतं. आणि त्यामुळे त्या फॅमिलीचे जे काही प्रोडक्ट खरेदी करण्याचे काही डिसिजन मेकिंग आहेत किंवा डिसिजन आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी वाढलेले दिसून येतात. किंवा हाय कॉस्ट प्रोडक्ट जे आहेत किंवा हाय प्राईज असलेले प्रोडक्ट जे आहेत किंवा ब्रँडेड प्रोडक्ट जे आहेत ते त्या फॅमिलीकडून आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. अशा पद्धतीचा चेंज हा देखील आपल्या इंडियन कल्चरमध्ये सध्या झालेला दिसून येतो. तर ज्यावेळेला एखादा फॅमिली जी आहे ही त्या ठिकाणी एखादी गोष्ट त्या ठिकाणी खरेदी करत असते किंवा एखादा कन्झ्युमर जो आहे तो त्या ठिकाणी एखादी गोष्ट खरेदी करत असताना त्या ठिकाणी त्याचे जे काही रेफरन्स ग्रुप्स असतील किंवा जो कोणी गाईड असेल त्याच्याकडून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्याला घेतलेली दिसून येते. म्हणजेच त्याचे रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट केली जाते आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी एखादा प्रोडक्ट जे आहे ते खरेदी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे रेफरन्स ग्रुपचा जो काही रिस्पॉन्स आहे तो कधी त्या ठिकाणी विचारात घेतला जातो तर ज्यावेळेला त्या फॅमिलीचे जे काही गोल असतील ते जर त्याच्या माध्यमातून अचीव होत आहेत असं जर वाटत असेल त्यावेळेला ते रेफरन्स ग्रुपचा जो काही रिस्पॉन्स असेल किंवा त्याचे जे काही रिस्पॉन्स असतील किंवा त्याचे जे काही ओपिनियन असतील ते त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेतलेले दिसून येतात. त्याचबरोबर एखादा कन्झ्युमर जो आहे तो पर्चेसिंग डिसिजन घेत असताना त्या ठिकाणी एखादा लीडर जो आहे तो गायडन्स म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ओपिनियन लीडर जो आहे तो गायडन्स म्हणून त्या ठिकाणी आपल्याला घेताना दिसून येतो. परंतु असा लीडर चॉईस करत असताना त्याला त्या सब्जेक्टमधलं किती प्रमाणात नॉलेज आहे ते ठिकाणी विचारात घेतलं जातं. म्हणजेच एखादा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट घेत असताना तर इलेक्ट्रॉनिकमध्ये त्याला किती प्रमाणात नॉलेज आहे हे त्या ठिकाणी विचारात घेऊन त्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला ओपिनियन लीडर हा ठिकाणी चॉईस केलेला
दिसून येतो. अशा पद्धतीने इंडियन फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी पर्चेसिंग डिसिजन जे आहे ते आपल्याला घेतलेले दिसून येतात. त्याचबरोबर ओपिनियन लीडर सिलेक्ट करत असताना त्या ठिकाणी तो किती प्रमाणात हॉनेस्ट आहे किंवा किती प्रमाणात त्या ठिकाणी इम्पार्शियल आहे, या गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. आणि याचाच फायदा घेऊन त्या ठिकाणी मार्केटर जे आहेत ते जे कोणी सेलिब्रिटीज असतील त्याच्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टच्या प्रमोशनसाठी त्या ठिकाणी आपल्याला किंवा सेल्स प्रमोशन असेल किंवा प्रोडक्ट प्रमोशनसाठी आपल्याला यूज करताना दिसून येतात. आणि त्याच्या माध्यमातून त्याचा इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी इंडियन फॅमिलीवरती आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने इंडियन फॅमिलीचा जो काही इम्पॅक्ट आहे हा त्या ठिकाणी आपल्या कंझ्युमर बिहेवियरवरती किंवा त्या ठिकाणी डिसिजन मेकिंगवरती आपल्याला झालेला दिसून येतो. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट ऑफ फॅमिली दिले, म्हणजेच फॅमिली म्हणजेच नेमकं काय त्याची कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्याचा बिहेवियरवरती ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो, कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियरवरती किंवा डिसिजन मेकिंगवरती इफेक्ट करत असतात त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. Family is the most important reference group because of its long life and intensity of relationship. The family consists of the two or more people who are related by the blood, marriage, or the adoption, and they live in the same household. Family is the building block of the society. Without family, we will not have anything. The world revolves around a family and their wants and needs. Family is one of the most important socialization agent that gives the support to the both parent and children. India is known to follow the practice of the joint family, wherein the large number of members stay under the same roof. The head of the family is responsible to raise the children and establish the lifestyle of the family member. Lifestyle is a way persons spend time and money and kind of activities that he follow. A family brings its own values, code and rituals. Family members frequently exchange the experience on the present consumption and the future purchase. This interaction is the fundamental building block in the influencing the buying behavior within a family. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की फॅमिली जो आहे तो सगळ्यात आपलं महत्त्वाचं रेफरन्स ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट रेफरन्स ग्रुप फॅमिली त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. कारण का तर फॅमिली ही लॉंग लाईफ त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते, म्हणजेच अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फॅमिली ही आपल्यासोबत त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपले रिलेशनशिप जे आहेत ते अगदी स्ट्रॉंग त्या ठिकाणी असलेले दिसून येते. त्यामुळे फॅमिलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. तर फॅमिली म्हणजेच नेमकं काय तर त्या ठिकाणी ब्लड रिलेशनच्या माध्यमातून असेल किंवा मॅरेजच्या माध्यमातून असेल किंवा ॲडॉप्शनच्या माध्यमातून असेल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक ज्यावेळेला एकाच रूफखाली त्या ठिकाणी राहत असतात किंवा एकाच घरामध्ये ठिकाणी राहत असतात त्याला सरी आपण फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजेच एकतर ब्लड रिलेशनच्या माध्यमातून असेल किंवा लग्नाच्या माध्यमातून, मॅरेजच्या माध्यमातून असेल किंवा ॲडॉप्शनच्या माध्यमातून दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्यावेळेला एकाच घरामध्ये राहत असतात किंवा एकाच रूममध्ये ठिकाणी राहत असतात त्याला त्या ठिकाणी आपण फॅमिली असं म्हटलं जातं. आणि फॅमिली जी आहे ही आपल्या सोसायटीचा एक बिल्डिंग ब्लॉक त्या ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी सोसायटी जी आहे ही त्या ठिकाणी फॅमिलीच्या माध्यमातून, वेगळ्या फॅमिलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते. आणि जर फॅमिलीज जर त्या ठिकाणी नसतील तर आपली सोसायटी देखील त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे फॅमिली हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी आपल्या सोसायटीचा असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कंट्री जी आहे किंवा प्रत्येक व्यक्ती जी आहे ही फॅमिलीचे ते जे काय नीड्स असतील किंवा त्याचे जे काही वॉन्ट्स असतील याच्या भोवती त्या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसून येतात. म्हणजेच पूर्ण जग जे आहे ते म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे मार्केटर असेल किंवा प्रोड्युसर असेल, वेगळ्या प्रकारच्या कंपनी ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या फॅमिलीज असतील, त्यांच्या नीड्स काय, त्यांच्या वॉन्ट्स काय याच्या भोवतीच त्या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक गोष्ट जी आहे ती फॅमिलीच्या नीड्स आणि वॉन्ट्सवरती आपल्याला चाललेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की फॅमिलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सोशलायझेशन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येते. म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोशलाइज करण्यासाठी फॅमिली हा इम्पॉर्टंट एजंट त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. आणि याच्या माध्यमातून पॅरेंट्स असतील, त्याचबरोबर चिल्ड्रन असतील, यांना देखील त्या ठिकाणी एक प्रकारचा सपोर्ट हा त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला दिसून येतो. तर इंडियामध्ये जर बघितलं तर इंडिया ही त्या ठिकाणी जॉईंट फॅमिलीसाठी आपल्याला पब्लिश असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात जॉईंट फॅमिली ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजेच लार्ज नंबर ऑफ पीपल जे आहेत, म्हणजेच मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ती एकाच घरामध्ये किंवा एकाच रूपखाली आपल्याला राहताना दिसून येतात. म्हणजेच आई वडील असतील, त्याची दोन मुलं असतील, काका काकी असेल, अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे फॅमिली मेंबर जे आहेत ते एकाच घरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॅमिली मेंबर हे त्या ठिकाणी आपल्याला राहताना
दिसून येतात. आणि या फॅमिलीमधला जो काही हेड असेल किंवा फॅमिली हेड असेल तो त्या ठिकाणी त्या फॅमिलीमधील असणारी लहान मुलं असतील त्यांची जी काही वाढ असेल किंवा लहान मुलांची जी काही राईज असेल त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर फॅमिली मेंबरची जी काही लाईफस्टाईल आहे ती इस्टॅब्लिश करण्यामध्ये फॅमिली मेंबरचा जो काही हेड आहे तो महत्त्वाचा ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजेच त्याचे जे काही व्हॅल्यूज असतील किंवा त्याचे जे काही नॉर्म्स असतील त्याचा इफेक्ट हा पूर्ण फॅमिली मेंबरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. तर लाईफस्टाईल म्हणजेच नेमकं काय, तर आपण टाईम कशा पद्धतीने स्पेंड करतो आहे, ती फॅमिली जी आहे ती टाईम कशा पद्धतीने स्पेंड करते आहे, कोणकोणत्या गोष्टींसाठी ठिकाणी पैसा खर्च करतो आहे, टाईम कशासाठी स्पेंड करतो आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याला सगळी आपण लाईफस्टाईल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्या ॲक्टिव्हिटीच्या फॅमिलीच्या माध्यमातून किंवा त्या फॅमिली मेंबर्सच्या माध्यमातून त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी फॉलो केल्या जातात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी केल्या जातात ते देखील त्या ठिकाणी लाईफस्टाईलमध्ये इन्व्हॉल्व झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक फॅमिलीचे वेगळ्या प्रकारचे स्वतःचे असे ओन व्हॅल्यूज असतील किंवा कोड ऑफ कंडक्ट असतील हे त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर रिच्युअल्स वेगळ्या प्रकारचे विधी असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही कार्य असतील ही त्या फॅमिलीच्या माध्यमातून आपल्याला केलेली दिसून येतात. आणि ही एका फॅमिलीची जी काही वेगळ्या प्रकारचे जे काही व्हॅल्यूज असतील किंवा कोड्स असतील हे त्या ठिकाणी त्या फॅमिलीच्या सर्व मेंबरवरती त्याचा इन्फ्लुएन्स आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक फॅमिलीमधले वेगळ्या प्रकारचे मेंबर जे आहेत त्यांचे जे काही एक्सपिरियन्स जो आहे तो त्यांच्या प्रेझेंट कन्झम्पशनबरोबरच त्या ठिकाणी फ्युचर परचेस जो आहे याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. म्हणजेच फॅमिली मेंबरचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो ठिकाणी आपल्या प्रेझेंट कन्झम्पशन असेल म्हणजे आपण कोणकोणत्या गोष्टी ठिकाणी प्रेझेंटमध्ये आपण यूज करतो आहे आणि फ्युचरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी ठिकाणी खरेदी करणार आहोत याच्यानुसार एक्सपिरियन्स आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. आणि याचाच इफेक्ट जो आहे तो ठिकाणी आपल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या बाईंग बिहेवियरवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर फॅमिली मेंबर्स असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या फॅमिली असतील त्याच्यावरती याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला बाईंग डिसिजनवरती किंवा बाईंग बिहेवियरवरती इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. Next is definition of family. According to Lawson, family is a group of two or more persons related by the blood, marriage or adoption and residing together as a household. तर या ठिकाणी आपल्याला फॅमिलीची डेफिनेशन दिलेली आहे. तर फर्स्ट आपल्याला डेफिनेशन दिली ते म्हणजेच लॉसन. तर लॉसन यांच्यामध्ये फॅमिली म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी एकाच घरामध्ये त्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ह्या ब्लड रिलेशनच्या माध्यमातून असेल किंवा मॅरेजच्या माध्यमातून असेल किंवा ॲडॉप्शनच्या माध्यमातून असेल दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकाच घरामध्ये ठिकाणी राहत असतील तर त्याला ठिकाणी आपण फॅमिली असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती या ब्लड रिलेशनच्या माध्यमातून असेल किंवा मॅरेजच्या माध्यमातून असेल किंवा ॲडॉप्शनच्या माध्यमातून असेल एकाच घरामध्ये एक फॅमिली म्हणून त्या ठिकाणी एकाच घरामध्ये राहत असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी फॅमिली असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू J.P. Murdoch, फॅमिली इज अ सोशल ग्रुप कॅरेक्टराइज्ड बाय द कॉमन रेसिडेन्स, इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड रिप्रोडक्शन. तर आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन दिली ती म्हणजे J.P. Murdoch. तर J.P. Murdoch यांनी काय सांगितलं आहे, तर फॅमिली म्हणजेच अशा प्रकारचा सोशल ग्रुप जो त्या ठिकाणी कॉमन रेसिडन्स त्याचबरोबर इकॉनॉमिक कोऑपरेशन आणि रिप्रोडक्शन या तीन फॅक्टरच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी एकत्र आला असेल तर त्याला ठिकाणी आपण फॅमिली असं म्हणू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी अशा प्रकारचा सोशल ग्रुप त्या ठिकाणी एकत्र राहत असेल, एकाच घरामध्ये ठिकाणी राहत असेल, त्याचबरोबर एकमेकाला इकॉनॉमिक कोऑपरेशन त्या ठिकाणी करत असेल आणि रिप्रोडक्शन या तीन गोष्टींच्या माध्यमातून जर एखाद्या दोन व्यक्ती एकत्र आल्या असतील तर त्याला ठिकाणी आपण फॅमिली किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्या असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी फॅमिली असं म्हणू शकतो, असं J.P. Murdoch यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीच्या दोन डेफिनेशन जे आहेत त्या फॅमिलीच्या या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज फंक्शन ऑफ द फॅमिली. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला फॅमिलीची काही फंक्शन्स त्या ठिकाणी दिलेली आहेत जी त्या ठिकाणी आपल्या कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करत असतात. मग ही फंक्शन्स कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is socialization. There is no society in which the family is missing. From the most remote time to present, the family is the most common form of the social organization. The basic aim of every family is to make a person fit to live in the civilized society. Hence, the socialization is the most important responsibility of the family through which the child develops his personality. Every family has its unique identity which distinguish it from the other families. There are two components of the family identity. First one is culture and second one is relation. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला फंक्शन्स दिले ते म्हणजे सोशल फंक्शन्स. तर त्यामध्ये आपल्याला सांगितले की जर फॅमिली नसतील तर त्या ठिकाणी सोसायटी ही तयार होत नसते. म्हणजे ज्यावेळेला फॅमिली त्या ठिकाणी निर्माण होत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी वेगळ्या फॅमिली एकत्र येऊन त्या ठिकाणी सोसायटी ही तयार झालेली दिसून येते. जर फॅमिलीज नसतील तर त्या ठिकाणी सोसायटी देखील तयार होणार नाही.
त्याचबरोबर अगदी फार पूर्वीपासून ते अगदी आतापर्यंत फॅमिली ज्या आहेत त्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सोशल ऑर्गनायझेशन्स त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म झालेल्या दिसून येतात किंवा सोशल ऑर्गनायझेशन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा फॅमिली त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्या ठिकाणी फॅमिली मेंबर जे असतील किंवा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो ठिकाणी सिव्हिलाइज सोसायटीमध्ये कशा पद्धतीने राहू शकेल, त्याचबरोबर तो कशा पद्धतीने फिट होईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला प्रत्येक फॅमिलीच्या माध्यमातून दिसून येतो. त्यामुळेच त्या ठिकाणी फॅमिली जी आहे ती अगदी सोशलायझेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची रोल प्ले करताना आपल्याला दिसून येते किंवा प्रत्येक फॅमिली जी आहे ती सोशलायझेशनसाठी आपल्याला रिस्पॉन्सिबल असलेली दिसून येते. आणि याच्या माध्यमातून प्रत्येक फॅमिलीमध्ये असणारे जे काही लहान मुलं असतील किंवा प्रत्येक फॅमिली मेंबर जो आहे तो स्वतःची पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला डेव्हलप करताना दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या काय फॅमिली आहेत त्याची स्वतःची अशी युनिक आयडेंटिटी ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच प्रत्येक फॅमिलीची युनिक आयडेंटिटी आपल्याला असलेली दिसून येते आणि याच्यावरूनच प्रत्येक फॅमिली जी आहे त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो आपल्याला आयडेंटिफाय झालेला दिसून येतो. मग ही जी काही आयडेंटिटी आहे की ती कशावरून ठिकाणी तयार होत असते, तर ठिकाणी दोन कॉम्पोनंट आहेत, त्यामध्ये कल्चर आणि रिलेशन या दोन कॉम्पोनंटच्या माध्यमातून प्रत्येक फॅमिलीची आयडेंटिटी जी आहे ती आपल्याला तयार झालेली दिसून येते. आणि याच्यावरूनच आपण दोन फॅमिली कशा पद्धतीने भिन्न आहेत किंवा त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने डिफरन्स आहे हा ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर कल्चर आणि रिलेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॅमिली आयडेंटिटी कशा पद्धतीने तयार होते ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is culture. Cultural component represent the cultural values prevailed in the society. There are innumerable cultural values present in the society, but a family practice only the few of them. त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॉम्पोनंट दिलं तर म्हणजेच कल्चर. तर कल्चरल कॉम्पोनंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोसायटीमध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारचे कल्चरल व्हॅल्यू जे आहेत हे आपल्याला रिप्रेझेंट केलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देईल की सोसायटीमध्ये वेगळ्या प्रकारच्या अशा कल्चरल व्हॅल्यूज त्या ठिकाणी असतात. मग या कल्चरल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला कल्चरल कॉम्पोनंटच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेल्या दिसून येतात. मग प्रत्येक फॅमिलीच्या माध्यमातून ठराविक जे काही कल्चरल व्हॅल्यू ज्या आहेत किंवा ठराविक ज्या व्हॅल्यू आहेत त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेल्या दिसून येतात किंवा त्या ठराविक व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रॅक्टिस केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग त्या व्हॅल्यूज कोणकोणत्या आहेत ते त्या फॅमिलीच्या कल्चरवरून त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. Next is relational. The second component, relational, refers to the unique individual identifies with some of this behavior of the members. For example, does the family dine together or the everyone dine separate? Are the vacation planned in the consultations or it's imposed by the elder? How are guests treated, etc. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉम्पोनंट दिला तो म्हणजेच रिलेशनल. तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रिलेशनल म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी त्या फॅमिली मेंबरमध्ये बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, ते एकमेकावर कशा पद्धतीने इंटरॅक्शन करतायत, त्यांचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय झालेलं दिसून येतं. म्हणजेच रिलेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॅमिली मेंबरचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, त्याचं एकमेकावर इंटरॅक्शन कशा पद्धतीचं आहे, रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे त्या ठिकाणी आपल्याला रिलेशनच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्या फॅमिली मेंबरमधील व्यक्ती ज्या आहेत त्या एकत्र जेवण करतायत का, त्या की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती सेपरेटली त्या ठिकाणी डिनर करत आहे. त्याचबरोबर एखादं व्हेकेशन प्लॅन करायचं असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या कन्सल्टेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हेकेशन प्लॅन केलं जातं का ठिकाणी एल्डर व्यक्तीच्या माध्यमातून ठिकाणी इम्पोज केलं जातं. त्याचबरोबर येणारे गेस्ट असतील त्यांना कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फॅमिली मेंबरचे जे काही रिलेशनल फॅक्टर जो आहे तो ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं बिहेवियर आणि त्याचं रिलेशन इतर व्यक्तींबरोबर फॅमिली मेंबरमधल्या कशा पद्धतीचं आहे हे रिलेशनल कॉम्पोनंटच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं जातं. आणि या दोन कॉम्पोनंटच्या माध्यमातून म्हणजेच कल्चरल आणि रिलेशनल या कॉम्पोनंटच्या माध्यमातून फॅमिलीची आयडेंटिटी जी आहे ती आपल्याला तयार झालेली दिसून येते. नेक्स्ट इज सोशलायझेशन. सोशलायझेशन इज अ प्रोसेस बाय विच द यंग पीपल acquire स्किल, नॉलेज, व्हॅल्यूज, बिलीफ्स अँड ॲटिट्यूड्स रिव्हेल्स ऑफ देअर फंक्शनिंग इन द मार्केट अँड द सोसायटी. मोस्टली इट इज नॉन-कॉन्शियस प्रोसेस. It is cultivated over the long period of time. Socialization is collected through the parents, family members, friends, and the internet. Parents can be authoritarian, permissive, and neglectful. Advertising is the potent force to influence the growing mind. Socialization involves the following stages are as follows. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिला ते म्हणजे सोशलायझेशन. तर सोशलायझेशन म्हणजेच काय, तर मार्केटमध्ये असेल किंवा सोसायटीमध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची फंक्शन्स रन करण्यासाठी यंग पीपलच्या माध्यमातून जे काही वेगळ्या प्रकारची स्किल्स त्या ठिकाणी ॲक्वायर केली जातात किंवा वेगळ्या प्रकारचं नॉलेज असेल, व्हॅल्यूज असतील, बिलीफ्स असतील किंवा ॲटिट्यूड असेल
जो त्या ठिकाणी ॲक्वायर केला जातो आणि त्याची जी काही पूर्ण प्रोसेस आहे त्याला सगळी आपण सोशलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादी व्यक्ती ही सोसायटीमध्ये असेल किंवा मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचं बिहेवियर त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करत असताना किंवा त्या ठिकाणी इंटरॅक्शन करत असताना लागणारे जी काही स्किल आहेत किंवा जे काही नॉलेज आहे किंवा जे काही व्हॅल्यूज असतील, बिलीफ्स असतील, ॲटिट्यूड असेल, तो ठिकाणी ॲक्वायर केला जातो. मग ही ॲक्वायर करण्याची काय प्रोसेस आहे त्याला सगळी आपण सोशलायझेशन असं म्हटलं जातं. आणि ही सोशलायझेशनची प्रोसेस जी आहे ती मोस्टली त्या ठिकाणी आपल्या अनकॉन्शियस प्रोसेस ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि हे जे सोशलायझेशन जे आहे अगदी लॉंग टाईमपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला कल्टिवेट झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर हे सोशलायझेशन जे आहे ते कोणकोणत्या माध्यमातून कलेक्ट केलं जातं तर ठिकाणी पॅरेंट्स असतील, त्याचबरोबर फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील किंवा इंटरनेट असेल, याच्या माध्यमातून सोशलायझेशन जे आहे ते आपल्याला कलेक्ट केलेलं दिसून येतं. तर यामध्ये पॅरेंट जे आहेत ते काही वेळेला ऑथॉरिटेरियन असतील, तर काही वेळेला परमिसिव्ह, तर काही वेळेला निग्लेक्टफुल त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंगचा देखील त्या ठिकाणी आपल्या सोशलायझेशनवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपला माइंड ग्रो करत असतं त्याच्यावरती ॲडव्हर्टायझिंगचा देखील तेवढ्याच प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला सोशलायझेशनच्या काही स्टेप्स दिलेले आहेत किंवा काही स्टेजेस दिलेले आहेत. तर त्या स्टेजेस कोणकोणत्या आहेत तर फर्स्ट आहे ते म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन, सेकंड आहे ती म्हणजेच सोशलायझेशन, थर्ड आहे ती म्हणजेच मेंटेनन्स, फोर्थ आहे ती म्हणजेच रिसोशलायझेशन आणि फिफ्थ आहे ती म्हणजेच रिमेंबरन्स. अशा पद्धतीचे 5 स्टेपच्या माध्यमातून सोशलायझेशन जे आहे ते आपल्याला ॲक्वायर केलेलं दिसून येतं. Socialization is a lifelong process. The experience of the childhood shape the adulthood. In the corporate world, the orientation program for new recruits are too common. The purpose is to acquire them with the overall history and the working of the organizations. Beliefs, attitude, values and the behavior pattern related to the consumption are internalized and it is called as consumer socialization. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सोशलायझेशन ही लाईफ लाँग प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्या चाइल्डहुडमध्ये आलेले जे काही एक्सपिरियन्स असतील याच्यानुसार अडल्टहुड जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला शेप झालेलं की त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला अडल्टहुडला शेप आलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपल्याला चाइल्डहुडमध्ये ज्या काही आपल्याला एक्सपिरियन्स आले असतील त्याच्यानुसार आपलं अडल्टहुड हे त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर कॉर्पोरेट वर्ल्डचा जर विचार केला तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये देखील जे काही वेगळ्या प्रकारचे रिक्रुटमेंट केली जाते किंवा वेगळ्या प्रकारचे न्यू रिक्रूट्स केले जातात ते देखील अगदी कॉमन त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. यामागचं पर्पज काय आहे तर त्या ठिकाणी जे काही कन्झ्युमर्स असतील किंवा जे काही एम्प्लॉईज असतील त्यांची ओव्हरऑल हिस्ट्री असेल, त्याचबरोबर त्यांचं जे काही वर्किंग ऑर्गनायझेशन असेल त्याच्यानुसार त्यांना ॲक्वायर केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्यांचे जे काही बिलीफ्स असतील, त्याचा ॲटिट्यूड असेल किंवा त्याचे व्हॅल्यूज असतील किंवा त्यांचा बिहेवियर पॅटर्न जो आहे तो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून तो ठिकाणी कन्झम्पशनबरोबर त्या ठिकाणी इंटरनलाइज कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याला सगळी आपण कन्झ्युमर सोशलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी कन्झ्युमरचे जे काही बिलीफ्स असतील, ॲटिट्यूड असेल, व्हॅल्यूज असतील किंवा त्यांचा बिहेवियर पॅटर्न जो आहे तो त्या ठिकाणी कन्झम्पशन पॅटर्न बरोबर त्या ठिकाणी इंटरनलायझेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस केला जातो आणि त्याला सगळी आपण कन्झ्युमर सोशलायझेशन असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने सोशलायझेशन ही कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज co-shopping. Some parents are in habit of taking out their children when they go for shopping. Such outings are process of learning. Children learn through the observation how deals are struck, what to accept and reject, how to assess the quality. They also learn how to restrict the purchase on the needy matters and how to avoid unwanted purchase. तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट दिली ती म्हणजेच को शॉपिंग. तर को शॉपिंग म्हणजेच काय तर आपल्याला लक्षात येईल की एखादे पॅरेंट जे आहेत ते शॉपिंगला जात असताना त्यांची लहान मुलं असतील किंवा चिल्ड्रन जे असतील त्यांना सोबत घेऊन आपल्याला जाताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं शॉपिंग करायला जात असताना पॅरेंट जे आहेत ते आपल्या मुलांना ठिकाणी शॉपिंगसाठी घेऊन जाताना दिसून येतात. मग अशा प्रकारचे जे काय आउटिंग आहे की अशा प्रकारे आपण मुलांना ठिकाणी घेऊन जात असतो याच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी या मुलांच्या माध्यमातून लर्न केल्या जातात. म्हणजेच ही एक आउटिंग जी आहे हे एक लर्निंग प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. याच्या माध्यमातून जे काही मुलं ऑब्झर्वेशन करत असतात, चिल्ड्रन जे काही ऑब्झर्वेशन करत असतात त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लर्न करताना दिसून येतात. मग एखादा डील जे आहे ते कशा पद्धतीने क्रॅक केलं जातं, म्हणजेच ते प्रोडक्ट जे आहे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी खरेदी केलं जातं, त्याचबरोबर कशा प्रकारचे प्रोडक्ट जे आहे ते ॲक्सेप्ट केलं जातं, कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत ते कोणत्या पद्धतीने रिजेक्ट केले जातात, त्याचबरोबर एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती कशा पद्धतीने असेस केली जाते. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पॅरेंटच्या पर्चेसिंगच्या ॲक्टिव्हिटीच्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी लहान मुलं चिल्ड्रन जे आहे ते आपल्याला लर्न करताना दिसून येतात.
म्हणजे ज्यावेळेला एखादा पॅरेंट हा ठिकाणी शॉपिंगसाठी जात असतो, लहान मुलाला घेऊन जात असतो, त्यावेळेला तो पॅरेंट जो आहे तो कशा पद्धतीने ठिकाणी प्रोडक्ट सिलेक्ट करतोय, कशा पद्धतीने प्रोडक्ट रिजेक्ट करतोय, कोणत्या गोष्टीसाठी प्रोडक्ट सिलेक्ट करतोय, कोणत्या गोष्टीसाठी प्रोजेक्ट रिजेक्ट करतोय, त्याचबरोबर त्या प्रोडक्टची क्वालिटी कशा पद्धतीने असेस करतोय, एखादं डील जे आहे ते कशा पद्धतीने क्रॅक करतोय, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून ती लहान मुलं आपल्याला शिकताना दिसून येतात. त्याचबरोबर निडी मॅटरच्या वरती त्या ठिकाणी परचेस जो आहे तो कशा रिस्ट्रिक्ट करता येईल, म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच गोष्टी कशा पद्धतीने खरेदी केल्या जातात, अनवॉन्टेड परचेस जो आहे तो कशा पद्धतीने अवॉइड केला जातो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून लहान मुलं ही शिकत असतात. त्याला सगळे आपण को शॉपिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज मीडिया कोविविंग. In some family, they have the practice to watch TV programs with the all members sitting together. Elder gives the expert opinion about the quality of programs. When the ads flash, members give their opinion about the content. In the process, children learn to the seen ad. They start trusting some ad campaign and go against the other ads. Parents give their objective analysis about the product and the ads, and the children learn to analyze the ad. Unethical ads are separated from the ethical ads. Children learn to differentiate between the exaggeration and reality. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच मीडिया कोविविंग. तर मीडिया कोविविंग म्हणजेच नेमकं काय, तर आपल्या लक्षात येईल की एखादी फॅमिली असेल तर त्या फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी सर्व मेंबर एकत्र बसून वेगळ्या प्रकारचे TV प्रोग्राम हे त्या ठिकाणी आपल्याला बघताना दिसून येतात. म्हणजेच काही फॅमिलीमध्ये अशा प्रकारची सिच्युएशन असते की सर्व फॅमिली मेंबर एकत्र बसून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे TV प्रोग्राम हे बघत असतात. मग हे प्रोग्राम बघत असताना त्या फॅमिलीमधला जो कोणी एल्डर व्यक्ती असेल किंवा सर्वात मोठा व्यक्ती असेल तो त्या प्रोग्रामबद्दल आपले ओपिनियन काय आहे, त्या प्रोग्रामची क्वालिटी असेल किंवा इतर जे काही ओपिनियन जे आहेत एक्सपर्ट ओपिनियन हे आपल्याला देताना दिसून येतो. त्याचबरोबर ती प्रोग्राम रन होत असताना त्याकडे मध्येच ॲड जर फ्लॅश झाली तर तो मेंबर जो आहे तो त्या ॲड कंटेंटबद्दल आपलं ओपिनियन हे त्या ठिकाणी आपल्याला देताना दिसून येतं. आणि याच्या माध्यमातून लहान मुलं जे आहेत ते वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला शिकताना दिसून येतात. म्हणजे या पूर्ण प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी लहान मुलं जी आहेत ती एखादा प्रोग्राम ॲनालाइज कशा पद्धतीने करायचा, एखादी ॲड जी आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायची, ती कशा पद्धतीने शिकायची, या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लर्न करताना दिसून येतात. त्याचबरोबर कोणत्या ॲड कॅम्पेनवरती ट्रस्ट करायचं, कोणत्या ॲड कॅम्पेन रिजेक्ट करायचं किंवा कोणत्या ॲड कॅम्पेनच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी ॲक्शन घ्यायची, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते या माध्यमातून आपल्याला लहान मुलं लर्न करताना दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एखादी ॲड बघितल्याच्यानंतर पॅरेंट जे आहेत ते त्यांचं ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिस जे आहे त्या प्रोडक्टबद्दल असेल किंवा त्या ॲडबद्दल असेल हे त्या ठिकाणी देत असतात. आणि याच्या माध्यमातून लहान मुलं जी आहेत ती एखादी ॲड कशा पद्धतीने ॲनालाइज करायची, त्याचं ॲक्च्युअल फॅक्ट काय आहे हे कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं हे त्या ठिकाणी आपल्याला लर्न करताना दिसून येतात. त्याचबरोबर याच्या माध्यमातून अनइथिकल ॲड्स आणि इथिकल्स ॲड कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा, त्याचबरोबर एखाद्या ॲडमध्ये एक्झॅगरेशन किती प्रमाणात दाखवलं जातं किंवा एखादी ॲडमध्ये रिॲलिटी किती प्रमाणात आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी लहान मुलं ही या माध्यमातून आपल्याला शिकताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात तरीकेने आपल्या लक्षात येईल की फॅमिलीच्या माध्यमातून जे काही एकत्र एखादा प्रोग्राम बघत असताना पॅरेंट्सच्या माध्यमातून असेल किंवा एल्डर व्यक्तीच्या माध्यमातून जे काही तरीकेने ओपिनियन दिले जातात त्याच्या माध्यमातून लहान मुलं जी आहेत ते एखादा प्रोग्राम कशा पद्धतीने ॲनालाइज करायचा, एखादी ॲडव्हर्टाईज कशा पद्धतीने ॲनालाइज करायची, त्याच्यामध्ये एक्झॅगरेशन असेल, रिॲलिटी असेल, हे कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं हे तरीकेने लर्न करताना आपल्याला दिसून येतात. त्याला सगळ्यांनी आपण मीडिया कोविविंग असं म्हटलं जातं. Next is role model. Parents have to maintain their position as the one who are looked upon as idol people. With their honest way of life, they become a role model. Children appreciate their choice of product and services, and their consumption habits start taking shape. As long as they're small, they want a parent to make a decision. When they reach adulthood, they are confident to decide alone about their purchases. They have learned to link a brand with the fulfillment of the specific needs. Brand use in this way gets transferred from one generation to another. Even when the consumers stop using the legacy brand, they still keep it in high esteem. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फंक्शन्स दिले ते म्हणजेच रोल मॉडेल. तर त्यामध्ये आपल्याला सांगितलं की पॅरेंट असतील किंवा एखादी एल्डर व्यक्ती जी असेल ही त्याच्या त्या ठिकाणी हॉनेस्टीच्या माध्यमातून असेल किंवा त्याची जी काही लाईफस्टाईल असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयडल पीपल किंवा एक रोल मॉडेल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते. म्हणजे एखादी फॅमिलीमधले पॅरेंट्स असतील किंवा जी कोणी एल्डर व्यक्ती असेल ही त्या ठिकाणी त्या फॅमिलीची रोल मॉडेल किंवा आयडल पीपल त्या ठिकाणी त्याच्या हॉनेस्टीच्या माध्यमातून असेल किंवा त्याच्या इतर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला तयार झालेली दिसून येते. आणि लहान मुलं जे आहेत किंवा चिल्ड्रन जे आहेत
ती त्या व्यक्तीकडून केले जाणारे जे काही परचेस असतील किंवा जे काही प्रोडक्टचं सिलेक्शन असेल किंवा सर्व्हिसचं सिलेक्शन असेल त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला अप्रिशिएट असलेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातूनच त्याचे जे काही त्या लहान मुलाचे जे काही कन्झम्पशन हॅबिट जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला सुरू झालेले दिसून येतात की त्याच पद्धतीचे कन्झम्पशन हॅबिट हे त्या लहान मुलाचे देखील आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला आपण चाइल्डहूडमध्ये असतो त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला पॅरेंट्सची गरज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते किंवा पॅरेंट्सच्या माध्यमातून वेगळे डिसिजन हे लहान मुलं आपल्याला घेताना दिसून येतात. परंतु तीच व्यक्ती ज्यावेळेला अडल्टहूडमध्ये जात असते त्यावेळेला त्याच्या पास्ट एक्सपिरियन्सनुसार किंवा पॅरेंट्सच्या माध्यमातून डिसिजन घेत असताना जे काही त्याने एक्सपिरियन्स आले असतील त्याच्यानुसारच त्या ठिकाणी आपल्याला परचेस हे त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे पर्चेसिंगचे डिसिजन हे त्या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीच्या माध्यमातून घेतलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ब्रँड जे आहेत ते आपल्याला आपल्या ज्या काही नीड्स आहेत त्या कशा पद्धतीने फुलफिल करतील याच्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करताना दिसून येत किंवा त्याच्याबरोबर लिंक करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपली नीड आणि मार्केटमध्ये असणारे जे काही ब्रँड आहेत यांच्यामध्ये लिंकिंग देखील त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू केलेलं दिसून येतं आणि अशा पद्धतीनेच त्या ठिकाणी एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ब्रँड यूज जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला गेलेला दिसून येतो. म्हणजेच पॅरेंट्स जे काही ब्रँड यूज करत असतात तोच ब्रँड त्या मुलाकडून देखील आपल्याला यूज केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ब्रँड यूज हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. आणि जरी समजा त्या कंझ्युमरने त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही लेजेसी ब्रँड आहेत म्हणजेच वारसा हक्काने चालत आलेले जे काही ब्रँड आहेत ते जरी यूज करणं बंद केलं असेल तरी देखील त्या हाय इस्टीम त्या ठिकाणी त्या ब्रँडबद्दल किंवा त्या ठिकाणी माइंडमध्ये टॉपवरती तो ब्रँड त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने रोल मॉडेल जे आहेत त्याचा देखील इफेक्ट हा पर्चेसिंग किंवा कंझ्युमर बिहेवियरवरती किंवा पर्चेसिंग डिसिजनवरती आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे फॅमिलीचे जे काही सोशल फंक्शन जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करताना दिसून येतात. या ठिकाणी इतर काही फंक्शन्स दिले त्यामध्ये इकॉनॉमिक फंक्शन्स असेल त्याचबरोबर इमोशनल फंक्शन असेल ते देखील फॅमिलीचे काही फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तर ते फंक्शन्स कशा पद्धतीने कंझ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.